मी तुझ्याशी बोलत नाही, मी या आभासशी बोलतो. आभास, आभास आहेस ना तू? ठीक आहे, मग प्रूव्ह करण्यासाठी मी तुला एक प्रश्न विचारतो, मला फक्त उत्तर दे. ह्या वर्षी पावसाळ्यात तुझी कविता खूप हिट झाली होती. त्या कवितेच्या 4 ओळी ऐकव मला. मला नाही आठवत. ठीक आहे, मग तुझी दुसरी कुठली तरी कविता ऐकव मला. नो प्रॉब्लेम, कुठलीही कविता, कुठलंही गाणं ऐकव मला. एनिथिंग. नीतू अगं कम ऑन. स्टॉप इट ऋषी. इनफ इज इनफ. बस झालं आता. मी हात जोडते, प्लीज जा इथून. तुम्ही घेऊन जायला इथून. तू हा बस ऋषी. माझ्या घरी आलेल्यांचा तू ऑलरेडी खूप इन्सल्ट केलाय. केव्हापासून ऐकते मी तुझं. बट देर इज अ लिमिट टू इट. आणि यापुढे जर का एक शब्द सुद्धा काढलास ना तू, तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. घेऊन जा ह्याला. अगं नीतू, तुला कळत कसं नाहीये? हे दोघे तुझ्या इनोसेन्सचा फायदा घेऊन तुला फसवतायत. हा हा आभास असूच शकत नाही ग. नीतू, तू तू आभासला ओळखतेस. न बघता न भेटता सुद्धा तू त्याला ओळखतेस. त्याचा आवाज, त्याचे विचार, त्याची मतं, तो लोकांशी कसा बोलतो, कसा वागतो. यू नो एव्हरीथिंग अबाउट इट. नीतू, कम ऑन. उगाच इमोशनल होऊन एवढी मोठी चूक करू नकोस प्लीज. हे बघ, प्लीज प्लीज नीतू, माझ्यावर विश्वास ठेव. विश्वास, विश्वासच ठेवलाय आजपर्यंत ऋषी. गरजेपेक्षा जरा जास्तच विश्वास ठेवलाय तुझ्यावर. ऑलरेडी खूप त्रास झालाय मला. खूप सहन केलंय मी, आता नाही. आणि तसे ही वेळ नाहीये हे सगळं बोलायची. प्लीज मी तुला रिक्वेस्ट करते, तू जा इथून. आणि जर का तू गपचूप नाही गेलास ना, तर मला तुझा इन्सल्ट करून तुला इथून बाहेर काढावं लागेल. नीतू, तुला कळतंय का तू काय बोल. नीतू, ऋषिकेश, ऋषी, सॉरी. या ना प्लीज, प्लीज कम. या. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं. आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही. सॉरी. इट्स ओके. हे एक सॉरी.
अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.